नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आजचं स्नॅक्सचं नाव ऐकून तुम्ही अगदी अचंबित पडले असाल. मी नाव दिलं आहे धुरंधर स्नॅक्स. धुरंधर ह्यासाठी दिलेले आहे की ह्या स्नॅक्सचा बेसिक पदार्थ वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवू शकतो आणि तो अत्यंत सगळ्यांना आवडू शकतो असं मला वाटतं आहे. चला तर मग तयारीला लागूया. कढईत आपण 1 टेबलस्पून तेल गरम केले आहे. त्यात अर्थातच जिरं मोहरीची मस्तपैकी फोडणी केलेली आहे. त्यात आलं लसणाची पेस्ट, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि छानपैकी फोडणी फ्राय होऊ दिलेली आहे. आता यात महत्त्वाचा बेसिक पदार्थ म्हणजे आपला आहे रवा. अर्थात मी इथे बारीक रव्याचा उपयोग केलेला आहे. बारीक रवा 1.5 वाटी मी घेतलेला आहे आणि तो छानपैकी 1 ते 2 मिनटं मंद आचेवर छानपैकी भाजलेला आहे. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. बघूया आपली धुरंधर रेसिपी कशी तयार होते ती. आता हा रवा छानपैकी परतून घ्यायचा आहे. अर्थातच परतताना त्यात आपल्याला मीठ घालायचे आहे. चिली फ्लेक्स 1 टेबलस्पून, तुमच्या आवडीनुसार अर्थात. मी 1 ते 2 टीस्पून घातलेले आहे चिली फ्लेक्स आणि मीठ घातलेले आहे चवीनुसार. आणि परत एकदा छानपैकी रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हेच बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवू शकता. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मग मी कळवू शकते किंवा सांगू शकते की कसा बनवू शकतो आपण अजून हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे. किंवा पूर्ण रेसिपी पाहिल्यावर तुमच्या पण लक्षात येईल की ह्यात काय चेंजेस करून तुम्ही हा पदार्थ नव्याने बनवू शकतात. म्हणूनच याचं नाव ठेवलं आहे धुरंधर. चला तर मग आता इथे आपण 1 ग्लास पाणी रवा छानपैकी शिजून होण्यासाठी घातलेलं आहे आणि रवा छान कोरडा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी रवा शिजवून घेतलेला आहे आपण. आता आपण इथे मटार क्रश करून घेतलेले आहे. त्यात कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला, धने जिरे पावडर, मीठ चवीनुसार, आलं लसूण पेस्ट, नंतर चाट मसाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले अर्धा टीस्पून घालून छानपैकी मटारची भाजी तेलावर फ्राय करून कोरडी केलेली आहे. सध्या मटार तर छानच येतो आहे मार्केटमध्ये, पण हा पदार्थ पण अतिशय वेगळा नाश्त्यासाठी, ब्रेकफास्टसाठी, शिवाय चहाच्या वेळामध्ये किंवा मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता. आता अशा प्रकारे आपल्याला मटारची भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे. त्यात चवीनुसार आपण मीठ घातलेले आहे. 1 ते 2 मिनटात साधारण 1 वाटीभर ही मटार मी घेतलेली आहे. त्याची भाजी छानपैकी तयार होते आणि आपल्याला ती कोरडी बनवायची आहे. त्याच्यातलं मॉइश्चर कमी करायचे आहे की जेणेकरून आपला पदार्थ छान तयार होईल. आता हे बघा, आपण रव्याचं मिश्रण एका बाउलमध्ये आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आपल्याला. आता आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलं आहे त्याला छानपैकी तेलाचा हात लावून आपण पिठाचा गोळा मळतो किंवा कणिक मळतो त्याप्रमाणे सर्व मिश्रण मळून घ्यायचे आहे. आपण त्याला उपमा पण म्हणू शकतो. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी सगळा उपमा म्हणू शकतो त्याला आपण. तो मळून घ्यायचा आहे. आता त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याची पुरीसारखी आपण पारी तयार करायची आहे की ज्यामध्ये आपल्याला ह्या भाजीचे अर्थातच स्टफिंग घालायचे आहे. हे बघा, अशा रीतीने ती पारी तयार करायची आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. आणि त्यात भाजीचे स्टफिंग तुम्ही घालायचे आहे व पारी छानपैकी व्यवस्थित पॅक करून चपटा गोळा तयार करायचा आहे की जेणेकरून तो छानपैकी शॅलो फ्राय आपल्याला करता येईल किंवा डीप फ्राय आपल्याला करता येईल. हो की नाही? आहे की नाही वेगळा मजेशीर पदार्थ?
आता आपण हे सगळे बनवलेले कटलेट्सच म्हणूया किंवा धुरंधरला रव्यामध्ये छानपैकी मिसळून घेऊया की जेणेकरून ते क्रंची तयार होतील. अशा प्रकारे हा स्नॅक्स नक्कीच सगळ्यांना आवडू शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात. आणि मधल्या वेळेत पोटभरीचा शिवाय चटपटीत पदार्थ आहे हा. पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर, शेंगदाण्याच्या पातळ चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सगळ्याबरोबरच हा पदार्थ नक्कीच धुरंधर असल्यामुळे एकदमच सुंदर आणि चविष्ट लागणार आहे. आता इथे मी हे धुरंधर स्नॅक्स डीप फ्राय करून घेत आहे मंद आचेवर. एक बाजू संपूर्णपणाने व्यवस्थित तळून झाल्यानंतरच आपण दुसरी बाजू पलटी करून छानपैकी तळणार आहोत, जेणेकरून आपलं हे धुरंधर स्नॅक दोन्ही बाजूने खरपूस आणि व्यवस्थित तळले जातील. अर्थात त्याच्यातले दोन्ही इन्ग्रेडियंट्स छानपैकी आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे आपल्याला फक्त वरचं कोटिंग क्रिस्पी बनवायचं आहे. आतली भाजी पण आपली शिजलेली आहे. अर्थात रव्याचं मिश्रण जे आपण उपम्यासारखं बनवलं ते पण शिजलेलं आहे. त्यामुळे हा पदार्थ एकदम क्रिस्पी आणि चटपटीत तयार होतो. कसा वाटतोय तुम्हाला हा पदार्थ मला नक्की कळवा. आवडतोय का, की याच्यात अजून आपण काही चेंजेस करू शकतो. याच्यात आपण काय काय उपयोग करून वेगळा पदार्थ बनवू शकतो हे पण तुम्ही नक्कीच मला कळवा. ह्यात मला वाटतं आपण गोड पदार्थ पण बनवू शकतो. कसे वाटत आहेत आपले धुरंधर स्नॅक्स? एकदमच छान झालेले आहे, चटपटीत आहे. मुलांना काय सगळ्यांना आवडू शकतात. पिक्चरसारखेच ते पण हिट होतील असं वाटतंय मला. नक्की करून बघा, ट्राय करा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल सिक्रेटला अर्थातच लाईक आणि सबस्क्राईब करा. नक्की कळवा मला. थँक्यू सो मच. हा पदार्थ पोटभरीचा तर आहे, शिवाय सगळ्यांना आवडेल असाच आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू.